आपण असंच एकमेकांसाठी लढलो झगडलो त्या गोष्टी आपल्या मधून वळायला फार वेळ लागणार नाही. नाही आई, आबा जे काही म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. तू जे काही केलंस ते खरंच खूप ग्रेट आहे, सुपर. तू माझं कौतुक करावं म्हणून नाही केलेलं मी हे सगळं. केवळ ते पेपर्स आपल्याला मिळावे ना म्हणून हे सगळं करते. तुम्हाला काय फक्त माझी चिडचिडच दिसते ना. तुमच्या परीने मी मेहनत करते ते नाही दिसत. नाही मालती मॅडम, तुमचीच मेहनत कामी आली की. आणि ह्याचमुळे ना मला एक गोष्ट दिसली. कोणती गोष्ट? अहो सर, ते दादासाहेब ना मला तपकीर ओढताना दिसले. काय? हो आबा, ते आधीपासून तपकीर ओढायचे का? त्यांना व्यसन आहे का तपकिरीचं? नाही राणी, काहीतरी गडबड आहे. दादा आणि तपकीर. पण दादाला दारूचं व्यसन होतं, जुगाराचं होतं. तपकीर हे काहीतरी वेगळं वाटतं मला. पण आबा, मला काय वाटतं, ऑलमोस्ट 20 वर्ष झालीत. 20 वर्षात त्यांना एखादं नवीन ॲडिक्शन लागणं काही मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे ते तपकीर ओढतात हे काही मला स्ट्रेंज वाटत नाही. नाही तसं नाही इंद्रा. माणसाला एखाद्या गोष्टीची चीड असेल ना, तो सहजासहजी त्या गोष्टीकडे ओढला जात नाही. आणि दादाला तपकीर ओढणाऱ्या माणसांची चीड होती म्हणून म्हणालो. या आपल्या घरात ना काहीतरी गडबड आहे. सगळ्यांपासून काहीतरी लपवलं जात आहे. असं जर असेल तर आपल्याला दादासाहेबांची लवकरात लवकर माहिती काढलीच पाहिजे. हे आपल्या डोळ्यासमोरचे दादासाहेब दिसत आहेत, ते खरे आहेत का खोटे हे आपल्याला शोधलंच पाहिजे आता. आणि ते आपण नक्कीच शोधू. राणी, हे असं तुला मला आयुष्यभर बघत बसायला आवडेल. पण फक्त आज लवकर झोप ना प्लीज. तुला एक सरप्राईज द्यायचा आहे मला. हा, झोप आली. काय? राणी, मला असं वाटतंय की तुला झोप आली आहे. नाही नाही, अहो सर, झोपून कसं बरं चालेल? अगं तू थकली आहेस राणी, नाही जमणार तुला. जमवेन मी. हे बघ, हेच मी सांगतोय, तुला कळत नाहीये. तुझे डोळे सुद्धा सांगतायत अगं की तू थकली आहेस. आता हट्ट करू नकोस, झोप तू आता. सर, नाही येते मला झोपा. कम ऑन राणी, स्वतःला तरी नको फसवूस. एक्सेप्ट कर की तुला झोप येते. खरं तर ठीक आहे, म्हणजे येते मला झोप. झोपते मी. चला, तुम्ही पण झोपा. मला जरा फॅक्टरीत जायचं. काय आता फॅक्टरीत का? म्हणजे नाईट शिफ्ट आहे. नाही का? का म्हणजे काय, थोडंसं काम पेंडिंग आहे. मी असं जातो, काम पूर्ण करतो आणि येतो लगेच. तू झोप ना, तू आराम कर. बरं ठीक आहे, लवकर या. हो, येतो मी.
कळते तुलाही भास कोडी सोडून कशी सांग